श्री गुरुचरित्र अध्याय 23 ब्रह्मराक्षस मुक्त करणं नाम त्रयोविंशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम विनविशेष नामांकित सिद्धासी अस विनवीत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातार। सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अखिल लीळा, तोची विप्रे प्रकट करिता झाला वांज महिषी वते ज्याचे गृही तया ग्रामी ये रे दिवसी। क्षार मृत्तिका वहावयासी माग आले महिषीचे द्रव्य देऊ म्हणती दाम। विप्रमणे तयांसी नेदिया पुली दुबती महिषी दावितसे सकळिकांची क्षीर भरणे दोन्ही केळी। करीती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खूण वेसण रज्जू अभिनव। नवती गर्भ वांज महिषी कास नवती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रति। पाहे पाव वांज महिषीसे क्षीर कैसे उत्पन्नेसी श्री गुरु महिमा से ऐशी आले सकळ देखावया। विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसदसे वृत्तांत। विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार। नित्यामुच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नवती कालचे दिवशी क्षीर आपण मागितले। वांज म्हणता रागे जोनी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निगता मुखानी कामधेनु परिजाहली। विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्वदळ शृंगारोनी आपुले पुत्र कलत्र सहित। लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एको भावे करोनिया। जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरांपरू अशक्य आम्हा वर्णिता। नेणो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धरावे आपण याते। अविद्या माया सागरी बुडालो असो घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला। विश्वकर्ता तूची होसी हेळ मात्रे सृष्टी रचिसी आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूप धरुनी। वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु। येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करितो बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असोयती अरण्यवास करीत असो। काय कारण आम्हा पाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्र सहितेसी कवण कारण सांग मज। ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे। उद्धरावया भक्तजना की जय अवतार नारायण वसे जैसे भक्तजना संतुष्टावे तेणे परी। ऐशी तुझी ब्रीदख्याती वेद पुराणे वाखाणीती भक्त वत्सल तुझी मूर्ती विनंती माझी अवधारी।
गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन, नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात, मठ करुणी तये स्थानी असावे आम्हा उद्धारोनी, म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर, श्री गुरुमनी विचारी ती प्रकट होणे आली गती, क्वचित काळ येणे रीती वसणे घडे इये स्थानी, भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ, राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी, ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिवासी, जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी, श्री गुरुवचन ऐकोनी संतोष झाला बहुमनी, बैसवोनी सुखासनी समारंभे निघाला, नाना परींची वाजंतरेसी गीत वाद्य मंगळ घोषेसी, मृदंग काळ निर्भरेसी वाजताती मनोहर, याने छत्रपताकेंसी गजतुरंग शृंगारेंसी, आपुले पुत्र कलत्रेंसी सवे चालती सेवा करीत, वेद घोष द्विजवरी करिता ती नाना परी, वाकणी ती बंदिकारी ब्रिधतया त्रिमूर्तीचे, येणे परिग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती, अनेक पर्यारती घेऊन आले नगर लोक, ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर, संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात, तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतेसी, तया जवळी गृहसी असे एक भयानक, तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक, वसतसे तेथे ऐक समस्त प्राणिया भयंकर, ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार, त्याचे भय असे थोर म्हणून वोस गृह तेथे, श्री गुरुमूर्ती तये वेळी आले तया वृक्षाजवळी, ब्रह्म राक्षस तात्काळी येऊन चरणी लागत असे, कर जोडून श्री गुरुसी विनवीतसे भक्तींसी, स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो, तुझ्या दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जव दोषी, तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपणाते, कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू, मनुष्य रूपे होऊन येरू लोळत असे चरण कमळी, श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी, स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ, गुरुवचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान, कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी, विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक, हरी अज पिनाक हाची सत्य होईल, राहिले श्री गुरु तया स्थानी, मठ केला तत्क्षणी, नराधीप शिरोमणी भक्ती भावे वळगतसे, भक्ती करीतो नरेश्वर पूजा नित्य अपरंपरू, परोपरी वाजंतरु गीत वाद्य पूजितसे, श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी, नराधीश भक्तीसी सैन्यासहित आपण जाय, माध्यान्ह काळी पर्येसी श्री गुरु येथी मठासी, सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप, एखाद्या समयी श्री गुरुनाथ बैसवी आपुलिया आंदोलिकेत, सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती, जैसा संतोष त्याचे चित्ती तेणे परी राहटती देखा, समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त, प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळै जना,
कुमसी मणिजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तिन जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक माळा आकाय खेळ चातुर्थ श्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वत्रांच्या मनींचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता ऐक चित्ते परिसावे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सर्वाभीष्टे पाविजय इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षमुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 58। यथार्थ श्री गुरुचरित्र गाणगापूर मठात आगमन ब्रह्मराक्षसाचा उद्धार नाम अध्याय 23। नामधारकाने सिद्ध मुनींना विनवणी केली की मला पुढील कथा विस्तारून सांगावी। तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले, ऐक बाळा, नीट लक्ष देऊन ऐक। श्री गुरूंची लीला अपरंपार आहे। त्या विप्राच्या घरी नेहमीप्रमाणे नदीकाठी शेतातील माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागावयास काही लोक आले। तेव्हा विप्र म्हणाला, माझी म्हैस दुभती आहे, रोज ती 2 घागरी दूध देते, आता तिला माती वाहावयास देणार नाही। तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटले, म्हणाले, या ब्राह्मणाच्या घरी नाकात वेसण घातलेली दंतहीन म्हातारी म्हैस होती, गर्भवती नव्हती, व्याली नव्हती, मग ती दूध कशी द्यायला लागली? सर्वांना फार आश्चर्य वाटले। गावात सर्व दूर वार्ता पसरली, तशी राजाच्या कानावर गेली। राजा स्वतः त्या विप्राच्या घरी गेला व विचारले की वांज म्हैस दुभती कशी काय झाली? तेव्हा विप्राने सर्व वृत्तांत विशद केला। म्हणाला, संगमावर एक संन्यासी आहे, त्यांचाच हा महिमा आहे। ते मनुष्य नसून प्रत्यक्ष दत्ताचा अवतारच आहे। ते रोज आमच्या घरी येत। काल घरी भिक्षा नसल्यामुळे क्षीर मागितले। म्हैस वांज आहे म्हणताच रागावून दूध दोहवून आण म्हणून सांगितले। गुरुचरण म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू। गाणगापूर मठात आगमन, ब्रह्मराक्षसाला मुक्ती। हे शब्द ऐकून राजा तात्काळ संगमावर गेला। सारा लवाजमा सैन्य व बायका मुलांना घेऊन तो संगमावर गेला। गुरु महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले। ते म्हणाले, हे जगद्गुरु, तू प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा अवतार आहेस। तुझा महिमा अपरंपार आहे। त्याचे वर्णन करणे आम्हा पामराला अशक्य आहे। आम्ही मंदबुद्धीचे आहोत, माया मोहात गुरफटलेले आहोत। हे परमेश्वरा, आमचा उद्धार कर। मी घोर अंधकारात बुडालेलो आहे। तू विश्वकर्मा आहेस। तू सहज लीलयेने सृष्टीची निर्मिती केली। तू मनुष्यरूप दिसतोस, पण तू प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहेस। हे देवा, या पामराचा उद्धार कर। अशा प्रकारे राजाने विनवणी केली। तेव्हा गुरु महाराज प्रसन्न झाले। आम्ही संन्यासी लोक अरण्यात वास करतो, तेव्हा सर्व लवाजम्यासह इथे येण्याचे प्रयोजन काय आहे ते मला सांगावे। तेव्हा राजा म्हणाला, हे देवा, तू भक्तांचा दाता आहेस। तुम्ही अरण्यात कशासाठी राहता? गावात येऊन राहावे व भक्तगणांचा उद्धार करावा, या स्थानाचा महिमा वाढवावा, हीच या भक्ताची विनवणी आहे। गाणगापूर महास्थानाला पावन करावे। गाणगापूर या गावातच वस्ती करून राहावे व संगमावर अनुष्ठानास यावे। यावर महाराजांनी विचार केला। काही काळ येथे वास्तव्य करावे व भक्तगणांचा उद्धार करावा, असा विचार करून त्यांनी राजाचे म्हणणे मान्य केले व म्हणाले, हे राजन, जसे तुझ्या मनात आहे तसे कर। राजाला अति आनंद झाला।
गुरुमाऊलीला पालखीत बसवून मोठ्या थाटात मिरवणूक काढली व ते गाणगापूरकडे निघाले. त्या मिरवणुकीत नाना प्रकारची वाद्ये वाजत होती. भक्त लोक आनंदित होऊन नाचत व गाणी म्हणत होती. झांजा शिंग देखील मोठ्या मोहक रीतीने वाजत होती. भाट लोक वेद घोषणा करीत होते. सर्व वाहने छत्रपताकांनी सजविली होती. लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशा प्रकारे वाजत गाजत महाराजांची पालखी गाणगापूर ग्रामाच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तेथे नगरेश्वराने मोठा समारंभ आयोजित केला. अनेक सुवासिनींनी गुरु महाराजांची पूजा करून आरती केली. सर्व नगरवासी यासह महाराजांनी नगरात प्रवेश केला. त्या नगरात पश्चिम दिशेला पिंपळाचे म्हणजे अश्वत्थाचे फार उंच झाड होते. त्या झाडाजवळ एक ओसाड घर होते. त्या वृक्षावर एक भयंकर महाक्रूर ब्रह्म राक्षस राहत होता. तेथे कोणी आला की त्याचे तो भक्षण करीत असे. त्यामुळे ते घर सुनसान होते. त्या घरी राहण्याची कोणी हिंमत करीत नसत. श्री गुरु महाराज त्या वृक्षाजवळ आले तेव्हा तो ब्रह्म राक्षस तत्काळ गुरुस्वामींना शरण आला व हात जोडून विनवणी करू लागला. तो म्हणाला, हे स्वामी, मी घोर अज्ञान सागरात बुडालो होतो. तुमच्या दर्शनाने माझे पूर्वजन्मीचे दोष पाप नष्ट झाले. तेव्हा हे स्वामी, या सेवकाचा उद्धार करा. स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला तेव्हा तो ब्रह्मराक्षस मनुष्य रूपात येऊन महाराजांच्या चरणी लागला. महाराज म्हणाले, तू आता त्वरित संगमावर जाऊन स्नान कर. तुला मुक्ती मिळेल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. हे गुरुवचन ऐकून तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला. स्नान केले. त्या क्षणी तो शरीर सोडून मुक्त झाला. सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हे गुरु महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतारच म्हटले पाहिजे. तेथे राजाने मोठा मठ तयार केला. तेथे महाराजांनी निवास केला. तेथे राजासह सर्व भक्त मंडळी मनोभावे सेवा करीत रोज पूजा अर्चा होत असे. भजन कीर्तन व गीत गायन सतत होत असे. श्री गुरु महाराज रोज प्रातःकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. तेव्हा राजाही सैन्यासह संगमावर जात असे. माध्यान्हकाळी महाराज परत येत. एखाद्या वेळी राजा महाराजांना पालखीत बसवून गावाबाहेर उपवनात घेऊन जात असे. असे नित्याचे कार्यक्रम होत असत. गावोगावी ही वार्ता पसरली. कुमसी नावाच्या गावात एक त्रिविक्रम भारती नावाचा तपस्वी राहत होता. तो सदा नरहरीचे गायन करीत असे. तो नित्य मानस पूजा करीत असे. त्याने ही वार्ता ऐकली. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कीर्ती ऐकून तो म्हणाला, हा सारा दांभिकपणा आहे. पालखीत बसवून मिरवणे व लोकांकडून सेवा करवून घेणे हे सारे थोतांड आहे. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी ओळखले की त्या तपस्व्याच्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. त्या शंकेचे निवारण करणे आवश्यक आहे. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 23. ओम तत्सत.